Good morning. Good morning, ma'am. Very good morning to all. Let us start our yesterday's example. चला example कोणतं तर सांगा. Which example we have taken? Limit x tends to 0. Okay. Log Evaluate. of Just a minute. Just a minute. Tell me that. Evaluate. Limit x tends to 0. limit x Limit x tends to 0. Log of sine of 2x sine of 2x to the base to sin the x. base sin x. sin x. Sin x. Okay. So as usual, we are using by theorem. Which theorem we are using here? Change the base. या ठिकाणी चेंजिंग द बेस हा रूल आपण अप्लाय करतोय आणि याचं हे जे काही आपलं फंक्शन दिलेलं आहे ते लिहितोय आपण गिवन लिमिट दॅट इज लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 हा log of sin 2x divided by log sin x. Now if you are keeping here x is equal to 0, sin 0 means here 0, log 0 1. 1. Infinity. log 0 not 1. तुम्हाला एकच सांगितलं log 1 is equal to 0 म्हणतोय आपण बरोबर आहे log 1 is equal to 0 but log 0 is not equal to 1. It is undefined, undetermined. Means here we are getting that infinity. Okay. म्हणून आता या ठिकाणी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या log 1 is equal to 0 आहे पण log 0 is not equal to 1. log 0 is equal to 1 येत नाही. समजलं का सगळ्यांना हे Yes, पटकन पटकन म्हणून जातोय आपण log 1 is equal to 0 म्हणून मग log 0 is equal to 1. पण तसं काही नसतं. log 0 ला आपण डिफाईन करू शकत नाही. मीन्स वी आर गेटिंग दॅट इन्फानाइट. सो हिअर the infinity by infinity means it is Hospital. indeterminate form, and whenever we are taking the getting that indeterminate form, that time we are using L'Hospital's rule. Applying L'Hospital rule by taking derivative of numerator separately and denominator separately. Log of sin 2x, so it is 2 cos 2x divided by sin 2x, means 1 upon sin 2x into derivative of sin 2x, that is 2 cos 2x. Okay, divided by log of sin x, Cos x upon cos sin x x. upon sin x. Sin x. हा बोला. sin 2x चे डिफरन्शिएशन होत नाही मॅडम. कोण म्हणलं? त्याला ऍडजस्टमेंट करून केल्यानंतर येते आन्सर. डेरिव्हेटिव्ह आपण आरामात घेतो इथं. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो इथं. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x इट कॅन बी पुट ॲज लॉग ऑफ sin 2x. आता ह्या ठिकाणी इथं हे हा अँगल कन्सिडर करतो. 2x चा अँगल आहे आपला, बरोबर आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना कसं येणार आहे? 1 अपॉन sin 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x इट विल बी 2 cos 2x sin 2 थीटा. sin 3 थीटाचं डेरिव्हेटिव्ह कसं घेत आहे? 2 cos square x into sin cube. sin 3 थीटाचा डेरिव्हेटिव्ह Cos 3 theta इंटू 3, बरोबर आहे into ना? 3 cos 3 theta. सेम वे, हाँ इन सेम वे sin 2x इट विल बी 2 cos 2x. ओके. मग आता या ठिकाणी
हे सॉल्व करतोय. The given limit, that is L, is equal to limit as x tends to 0. आता या ठिकाणी 2 cos 2x डिवायडेड बाय sin 2x आहे आणि डिवायडेड बाय cos x डिवायडेड बाय sin x आहे. मग आता एकतरी आपण ऍडजस्टमेंट करून सॉल्व करू शकतोय, किंवा आता हे जे फंक्शन आहे 2 cos 2x डिवायडेड बाय sin 2x आहे, तर sin 2x ला कसं लिहिणार तुम्ही? 2 sin x इंटू cos x असंही लिहू शकताय. अदरवाईज ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय वेगवेगळ्या मेथडने सॉल्व करतोय, म्हणजे आता इथं मी काय करू शकते, sin 2x ला 2 sin x इंटू cos x मध्ये कन्वर्ट करून लिहू शकते. अदरवाईज मी काय करणार इथं बघा, जस्ट वी कॅन ऍडजस्ट द टर्म. इथं cos 2x आहे, तर मी इथं 2x इंटू sin 2x डिवायडेड बाय 2x असं ऍडजस्टमेंट करून सुद्धा लिहू शकते, कारण मला माहिती आहे की स्टँडर्ड फंक्शनचं जे लिमिट दिलेलं आहे आपण दॅट इज 1. मग याच्यासाठी आपण अशी ऍडजस्टमेंट करून लिहू शकतो. कोणत्याही मेथडनी सॉल्व करा, तुम्हाला आन्सर तेच मिळेल. ओके, डिवायडेड बाय, कम्प्लिटली डिवायडेड बाय. आता इथे डिवायडेड बाय काय असेल? एक त्यातलं साइन कॅन्सल होईल. हा, 1 अपॉन cos x डिवायडेड बाय sin x, म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतोय का, sin x डिवायडेड बाय cos x? Yes. येस मॅम. लिहू शकतोय ना असं. मग आता सिम्प्लिफाय करूया त्याला. इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 0 2 cos 2x डिवायडेड बाय 2 इंटू हा साइन साइन कॅन्सल झाला, cos x इंटू cos x cos square x. cos स्क्वेअर x. त्याच्यानंतर परत 2 2 कॅन्सल झाला. आता या ठिकाणी तुम्ही x ची व्हॅल्यू 0 पुट करा, काय मिळतं सांगा? 2 1 1 2 कॅन्सल झालं, cos 0 डिवायडेड बाय cos 0 1 upon 1. So L is equal to, we are getting that value. ओके, या ठिकाणी तुम्ही कोणतीही मेथड अप्लाय करू शकता. काल आपण cot 2x घेतला होता. जर तुम्हाला त्याचे डेरिव्हेटिव्ह पक्के माहिती असतील तर तुम्ही त्या डेरिव्हेटिव्ह नुसार सॉल्व करू शकता. अदरवाईज ऍडजस्टमेंट करून सॉल्व करा, किंवा कन्व्हर्जन मेथड यूज करा, त्या सुद्धा मेथडने तुम्ही हे सॉल्व करू शकता. ओके, प्रत्येकाने समजलं हे? Yes ma'am. Yes ma'am. नाउ वी आर गोइंग फॉर नेक्स्ट. तर पुढचं घेऊयात इथं. जस्ट मिनिट. हे कालचे एक्झाम्पल्स आहेत आपले. सो लुक ॲट दिस. कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता. देअर इज नो एनी रिस्ट्रिक्शन टू सॉल्व सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, लिमिट ॲज x टेन्स टू 0. हे सुद्धा त्याच मेथडने दिलेलं असतं एक्झाम्पल. म्हणजे या ठिकाणी log of tan 2x to the base tan x by using the change of base rule. So it will be log of tan 2x divided by log of tan x. आता या ठिकाणी सॉल्व करूयात आपण. So here given limit which is equal to limit as x tends to 0 log tan 2x divided by log tan x. ओके, आता या ठिकाणी 0 पुट करा, काय मिळतं सांगा मला? 0 पुट करून काय मिळतं ते सांगा. Which form we are getting here?
कोणता फॉर्म मिळेल? येस प्लीज. tan 0. What is the value of tan 0? 1. 1. 1. 1. Tan 0 is 1. 0 0 0 0. 0. tan 0 म्हणजे व्हॅल्यू काय मिळते? 0च मिळते ना. हा मॅम. आणि 1 कधी मिळतं? कधी मिळते व्हॅल्यू? tan 45. tan 45 or pi by 4. बरोबर आहे ना. त्यावेळेस इथं काय मिळतं आपल्याला? 1 1. मिळतं. So here log of 0. What is the value of log 0? Infinity. Infinity. Divided by log 0, that is infinity. Means here again we are getting that indeterminate form. So apply L'Hospital's rule. Applying that L'Hospital's rule. Taking derivative of numerator and denominator separately. What is the derivative of tan 2x? Derivative of log of tan 2x. 1 by 1 upon tan 2x. 6 square 2x to 2 2 into square to 6 square 2x 2x divided by 1 upon 10x 1 upon 10x into 6 square. yes 1 10x upon tan x 1 upon tan x into sec square x. आता हे एक्झाम्पल आपण थोडीशी ऍडजस्टमेंट करून सॉल्व्ह करूयात. थोड्याशा वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. सो हिअर लिमिट ॲज x टेन्स टू 0 1 अपॉन tan 2x आहे. आता या ठिकाणी बघा मी ऍडजस्टमेंट कशी करते इथं 2x डिवायडेड बाय जस्ट अ मिनिट we are getting that the term, look at this, 1 upon 2x into tan 2x divided by 2x into 2 sec square 2x divided by हे तोपर्यंत ठेवूयात 1 upon tan x into sec square x. फक्त आपण ऍडजस्टमेंट करतो इथं आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर लिमिट ॲज x टेन्स टू 0. आता tan 2x डिवायडेड बाय 2x याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? स्टँडर्ड फंक्शन आहे ते 1. 1. ओके. मग आता इथं न्यूमरेटर मध्ये टर्म्स कोणते राहिले बघा. या ठिकाणी आपण लिहूयात इथं पाहिजे तर इथं सिन्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 tan 2x डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू 1. हे झालं. त्याच्यानंतर न्यूमरेटर मध्ये आता कोणत्या टर्म्स राहतात बघा इथं 2 इंटू सेक स्क्वेअर 2x डिवायडेड बाय 2x डिवायडेड बाय sec square x divided by tan x म्हणजे 1 upon sec square x divided by tan x. It can be put as काय लिहू शकतो इथं tan x divided by sec square x. लक्षात येतं ना हे? म्हणजे काय लिहिते इथे बघा 1 upon a by b which is equal to b by a. बरोबर आहे ना? So in that way we are getting that tan x divided by sec square x. आता या ठिकाणी परत इथे x आहे इथं डिनॉमिनेटर मध्ये x आहे आणि इथे tan x आहे. जर आपण ते टर्म्स सेपरेटली लिहिले तर कसे मिळेल ते टर्म्स बघा इथं लिमिट ॲज x टेन्स टू 0 2 sec square 2x divided by 2 into sec square x into tan x divided by x. Is it okay? Yes, ma'am. ओके. मग आता परत आपल्याला माहिती आहे
limit of standard function, tan x divided by x. Limit as x tends to 0, tan x by x is equal to 1. So remaining term is here, that is limit as x tends to 0 to 2 cancel sec square 2x divided by sec square x, which is equal to, सांगा आता sec 0. Infinity. इन्फिनिटी कशी येते? 1 येते. 1 येते. 1 येते. sec 0 is equal to, sec म्हणजे काय असते? 1 cos असतं ना? Yes, ma'am. And 0. काय येतं? 0. sec sin 0 0 असते, cos 0 1 असते. sec सांगा मला. sec 1 upon sec म्हणजे 1 upon cos बरोबर आहे ना? Yes, ma'am. Yes. हाँ. 1 upon cos 0. What is the value of cos 0? 1. 1. So 1 upon 1. cos 0, that is 1. म्हणजे sec 0. Sec 0 is equal to 1 divided by 1. It is equal to 1. This is the answer. समजलं प्रत्येकांना हे? Yes, ma'am. Yes, ma'am. We are going for next. Next example, the given limit x tends to 3 log of x minus 2 minus x minus 3 divided by x minus 3 into log of x minus 2. Look at this. या ठिकाणी लिमिट दिलेलं आहे तुम्हाला. In this given function, we have the value of x tends to 3 in bracket log of x minus 2 minus x minus 3 completely divided by x minus 3 into log of x minus 2. ओके. आता या ठिकाणी सांगा आता मला, ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू 3 पुट करतो इथं प्रत्येक टर्म मध्ये, x ची व्हॅल्यू 0 पुट करतो त्या फंक्शन मध्ये, x ची व्हॅल्यू 3 पुट करतो फंक्शन मध्ये, तर लॉग ऑफ 3 minus 2 minus 3 minus 3 डिवाइडेड बाय 3 minus 3 इंटू लॉग ऑफ 3 minus 2 काय मिळेल तुम्हाला? न्यूमरेटर मध्ये काय मिळेल? Log of 0. 0 by 0 भेटते. लॉग 1 0 बाय 0. 0 फॉर्म म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. या ठिकाणी काय करतोय आता? डेरिव्हेटिव्ह घेतोय. लिमिट ॲज x टेन्स टू 3 लॉग ऑफ x minus 2 याचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइडेड बाय X minus 2 into x 1. minus 2 into 1 minus derivative of x minus 3 1. completely divided by काय मिळेल आता इथं? x minus 3 into log of x minus 2 म्हणजे x minus 3 तसाच ठेवला, 1 त्याच्यानंतर by x minus log of x minus 2 त्याचं 1 upon x minus 2. ओके, पहिल्यांदा x minus 3 Into तसाच 1. ठेवला मायनस 1 log into of x minus 2. log of log x of x minus 2. 2. आता परत हे जर सिम्प्लिफाय करून लिहूयात व्यवस्थित, आहे तसंच आहे ते, फक्त सिम्प्लिफाय करूयात इथं. लिमिट ॲज x टेन्स टू 3 न्यूमरेटर मध्ये फक्त 1 अपॉन x minus 2 आहे मायनस 1 completely divided by x minus 3 divided by x minus 2 minus log of x minus 2. नेक्स्ट, आता याला अजून सिम्प्लिफाय करू शकतोय. त्याच्या आधी आपण जरा व्हॅल्यू ठेवून बघूयात. x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर काय येतं? x ची व्हॅल्यू जर 3 पुट केला आपण तर काय येतं सांगा? इक्वल टू x इज इक्वल टू 3 1 अपॉन 3 minus 2 0 by 0 0. बाय 0 म्हणजे परत एकदा आपण काय करतोय त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतोय. बरोबर आहे ना? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x minus 2 minus 1
हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवताय मला? येस प्लीज. सांगा आता काय येईल पुढं. एकतरी सिम्प्लिफाय करून लिहा किंवा तसंच लिहून टाका, नो प्रॉब्लेम. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. मॅम ते 0/0 कसं येते? इथं बघा, इथं 3 - 3. पहिल्यांदा बघा इथं न्यूमरेटर मध्ये 1/3 - 2. 1 आला. 1 - 1 काय आलं? 1 - 1 काय आलं? 0. जे आता मगाशी कोण बोललं? हा बोला की. 1 - 1. मॅम 1/x3 आहे. 1/5. 1/1 - 1. 1 - 2. काय चाललंय काय तुमचं? इथं बघा की 1/3 - 2 - 1 किती येतं सांगा मला आन्सर. मॅम 0. असं का करताय? नेक्स्ट स्टेप सांगा आता. -1. इथं बघा, जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, न्यूमरेटरला सिम्प्लिफाय केलं, तर न्यूमरेटर मध्ये काय मिळतं बघा इथं. 1 मायनस, लुक ॲट दॅट, 1 - x - 2 डिवायडेड बाय, फक्त सिम्प्लिफिकेशन बघा, मी ते थोडंसं दाखवते, त्या मेथडनी सॉल्व्ह करा. डिवायडेड बाय x - 3 मायनस x - 2 इंटू लॉग ऑफ x - 2. इज इट ओके? डिवायडेड बाय x - 2. आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते. न्यूमरेटर मध्ये काय राहतं बघा, 1 - 2. 1 - 2 म्हणजे काय आलं? -1 - x, किंवा तुम्ही ह्याला असंही लिहू शकता, मायनस कॉमन काढलं, 1 + x डिवायडेड बाय x - 3 मायनस x - 2 इंटू लॉग ऑफ x - 2. या मेथडने सॉल्व्ह करा, किंवा डिरेक्टली इथे जसं आहे त्याच टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्या आणि सॉल्व्ह करा. कोणत्याही मेथडने तुम्हाला आन्सर तेच मिळणार आहे. प्लीज ट्राय टू सॉल्व्ह दिस. कारण डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे तुम्हाला. 0/0 फॉर्मच मिळतो परत एकदा. इनडिटरमिनेट फॉर्म आहे. इनडिटरमिनेट फॉर्म मध्ये तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह घ्यावंच लागणार आहे. आन्सर सांगा मला सॉल्व्ह करून. येस प्रवीण. Yes, who will tell me that answer? -1. Answer is -1. Anybody else? Yes, ma'am, -1. -1, ma'am.
+1. Madam, -1. +1 or -1? -1. Okay. We are going to check that answer here. -1. सॉल्व करूयात आपण. सांगा इथं आता मगाशी आपण घेतलेलं लिमिट इज इक्वल टू x टेन्स टू 0 आहे ना. आपण सॉल्व Three केलेलं सांगा किती आलं आपलं इथं वरचं. X tends to 3 आहे म्हणून. इट इज x टेन्स टू 3. हा इथं सांगा मला न्यूमरेटर मध्ये टर्म सांगा. -1. Bracket 6. Minus in bracket. नाही इथं आता डायरेक्ट जे होतं ते टाकूया तिथं. 1/x-2 होतं ना. 1/x-2 -1 होतं ना. डिवायडेड बाय आपण सॉल्व केलेलं. हा. डिवायडेड बाय इथं काय होतं. X -3 डिवायडेड बाय x -2 minus log of x. log of x Log of minus 2. ठीक आहे. आता हे 0/0 फॉर्म मिळाला. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x-2 सांगा. दोन्ही मेथड सॉल्व करूया आपण. मायनस हा मायनस 1/x-2 आणि -0 डिवायडेड बाय x-3 डिवायडेड बाय x-2 डेरिव्हेटिव्ह सांगा. x-2 into 1 x-2 into 1 minus x-3 into 1 into 1 divided by -2 its square. x-2 x square -2 raised minus 1 divided by x-2 म्हणजे x-2 2. 1 divided by X minus 2. x-2. आता या ठिकाणी जर सपोज सिम्प्लिफाय करत गेलो तर हे टर्म्स वाढत जाणार आहेत आपले. बरोबर आहे ना. आता x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर काय मिळते बघूयात आपण इथं. मायनस लुक ॲट दिस 1/3 - 2 स्क्वेअर 1 square. divided by 3 minus 2 minus 3 minus 3 divided by 3 minus 2 square minus 1/3 minus 2. काय येईल सांगा इथं. न्यूमरेटर मध्ये -1 आला. डिनॉमिनेटर मध्ये बघा आता इथं 3 minus 2 1 minus 0 divided by 0. इथं काय मिळेल 1. 1 minus 1/1. मग या ठिकाणी हे तुमचं 0 मिळत जाईल ना इथं. हा. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय हे सिम्प्लिफाय मगाशी आपण जसं सिम्प्लिफाय करून घेतलं होतं त्या मेथडनी सॉल्व करूयात. व्हॉट वॉज देअर. सिम्प्लिफाय करून घेतलेला आपण टर्म. हा सांगा आता इथं. Minus bracket 1 plus x मायनस ब्रॅकेट 1 plus x divided by x minus 3 x minus 3 minus x minus 2 minus x minus 2 into log of x minus 2. log of x minus 2. हा आता सांगा मला याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल. सॉरी व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय मिळतं सांगा व्हॅल्यू. 1 -
-4. मायनस इन्फिनिटी. याची व्हॅल्यू असायला पाहिजे -1/2. हे जे सॉल्व्ह करतो ना आपण त्याची व्हॅल्यू आहे -1/2. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Now we are going for next. Limit as x tends to 1, x log x minus 1 divided by x minus 1 into log x. Now if we are keeping that x is equal to 1 in given function, काय मिळेल सांगा? x log x, x ची व्हॅल्यू 1 पुट केली. 0/0. Log 1 0. 0 by 0. 0 divided by 0 form. Okay. So here we have 0/0 form. हा सांगा कसं सॉल्व्ह करायचं मग आता? 0/0 फॉर्म मिळाला आपल्याला इथं. Differentiate. Yes, applying L Hospital's rule. So here we are getting that limit as x tends to 1. Tell me the derivative of x log x. X upon X by X. 1 plus log x. Plus, Plus yes, log x. x log x चा derivative directly 1 plus log x correct है. हे log x minus derivative of x is 1. Okay, divided by x minus 1 into log x. x minus 1 divided X by minus x 1 divided divided by by x x plus log x. plus log x. थोडंसं सिम्प्लिफाय करूया तिथं. इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 1 Log x plus log divided x minus 1, it gives simply log x log x. divided by x minus 1 divided by x plus log x. आता या ठिकाणी जर x ची व्हॅल्यू तुम्ही 1 पुट केली तर काय मिळतं सांगा? कोणता फॉर्म मिळतो? Which form we are getting here? 0/0. 0/0 फॉर्म मिळतो. ठीक आहे. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेताना सपोज इथं मी सिम्प्लिफाय करून घेतला. इथं बघा न्यूमरेटर मध्ये log x आहे डिवायडेड बाय इन डिनॉमिनेटर वी हॅव x minus 1 upon x प्लस log x. या ठिकाणी जर एलसीएम घेतला इथं आपण तर इथं x minus 1 प्लस x log x डिवायडेड बाय x आहे तो न्यूमरेटर मध्ये जातो. म्हणजे न्यूमरेटर मध्ये टर्म काय मिळेल आपल्याला? x log x डिवायडेड बाय x minus 1 प्लस x log x. त्या मेथडने सॉल्व्ह केलं तर आन्सर काय मिळतं बघूयात. आणि हे जसं आहे तसंच जर सॉल्व्ह केलं तर काय मिळतं बघूया. आन्सर सेमच मिळणार आहे. सिम्प्लिफाय करून लिहा किंवा कसंही लिहा. लिमिट ॲज x टेन्स टू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 upon x. 1 upon x डिवायडेड बाय x minus 1 upon x याचा डेरिव्हेटिव्ह X x minus 1 into 1 minus x बरोबर आहे? Upon x square. हे बरोबर आहे ना? डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log upon x 1 upon x. 1 upon x. Just going to simplify this. Simplifying the terms. One by two. 1/2 ma'am. Answer 1/2 मिळतं का? Answer 1/2 मिळाला? Yes, ma'am. Yes ma'am. ठीक आहे. इथं काय मिळतं बघा 0. आता x ची व्हॅल्यू 1 पुट केली आपण. न्यूमरेटर मध्ये 1 मिळतं डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय मिळतं बघा? 0 minus 1 by 1. 0 minus Plus 1 1. divided by 1 1. plus 2. इथं minus 1 आला 2. प्लस -1 येणार ना. 1 minus 1
इथं काय येतं -2 मिळतं ना. इथं बघा 1 - 1 0 -1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर. -1 + 1. इथं 1 minus मिळणार ना 1 तुम्हाला. इथं plus 1. इथं व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळणार. 1/0 मिळणार ना. हो. 1/0 म्हणजे इन्फिनिटी मिळाली तुम्हाला व्हॅल्यू. लिमिटची व्हॅल्यू इन्फिनिटी येते का? No. चुकीचं आहे ना ते. लिमिटची व्हॅल्यू 0 इन्फिनिटी कधी मिळते का? No, ma'am. नो. देन हाऊ यू कॅन से दॅट. इथे जर मी एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर आपल्याला व्हॅल्यू ही मिळेल इन्फिनिटी. मॅम इथं डेरिव्हेटिव्ह x मायनस हा x - 1 bracket x डिवायडेड बाय minus x. 1 यायला X पाहिजे. minus x1 पाहिजे. कुठलं डेरिव्हेटिव्ह? एकदम x - 1 डिवायडेड बाय last x. x Third - step 1 मध्ये. डिवायडेड Third बाय step, x. third. हा. डेरिव्हेटिव्ह काय x मिळतं? x minus x in the minus bracket bracket x minus 1. minus 1. हम्म. तेच तर सांगते ना, गडबड करतोय ना आपण इथं. इथं बघा डेरिव्हेटिव्ह सांगा. इथं आता इथलं डेरिव्हेटिव्ह फक्त हा डेरिव्हेटिव्ह बघा. याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. x - 1 डिवायडेड बाय x चा डेरिव्हेटिव्ह. X into x × 1 मायनस Into 1 म्हणजे 1 minus x into minus मायनस मायनस x - 1 x minus 1 into 1. x minus 1 1 divided डिवायडेड बाय x डिवायडेड स्क्वेअर. बाय x X. स्क्वेअर. बरोबर आहे ना. हा. विच इज इक्वल टू इथं काय मिळेल? x - x कॅन्सल X झाला. minus 1/x स्क्वेअर मिळतं x square. प्लस 1/x स्क्वेअर. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळते? 1/x. इथं काय मिळेल? 1 + 1 1 + 2. 1 म्हणजे इथं 1 + 1 मिळालं म्हणजे 2 आलं. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 2 आली आणि न्यूमरेटर मध्ये 1 आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल? 1/2. 2. हे जे आपण गडबडीमध्ये करून जातोय. आता ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. चुकीचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. मग अशा एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं, डेरिव्हेटिव्ह घेताना थोडंसं व्यवस्थित घ्या. मग काय होतं तिथं? प्लसच्या ऐवजी आपण मायनस घेतलं तर मायनस घेऊन आपण सॉल्व्ह करत होतो. मग आन्सर ऑब्वियस चुकणारच आहे. त्यामुळे ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतोय प्लस मायनस म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये प्लस मायनसला खूपच इम्पॉर्टन्स आहे. म्हणून ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय त्यावेळेस केअरफुली डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे आहे ते व्यवस्थित बघायचे. प्लस मायनस आहे काय आहे ते नेक्स्ट चेक करूनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ब्लाइंडली असं एकदम म्हणजे फास्टमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करू नका. मला सगळं येतं असं होऊन करू नका. काय करतोय आपण? अशा छोट्या छोट्या सिली मिस्टेक करतोय अँड ह्याच्यामुळे आपले जे काही आन्सर्स आहेत ते चुकीचे आन्सर्स मिळत जातात आपल्याला. ओके. सो हिअर द आन्सर ऑफ दिस लिमिट इज इक्वल टू किती मिळेल? 1/2. 2. ओके. Then we are going for next. इथे बघा आन्सर आहे जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. हे मगाशी सांगितलं डेरिव्हेटिव्ह x - 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर इट इज इक्वल टू 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल. लिमिट इज इक्वल टू. वेळ आहे ना आपल्याकडे अजून? ब्रेकला किती वेळ आहे? 10 मिनिटं. किती वेळ राहिला आपला ब्रेकसाठी? 5 मिनिटं. 5 minutes. बरं ठीक आहे. 5 मिनिटात एवढं एक एक्झाम्पल होऊन जातं 5 मिनिटामध्ये. सो लिमिट ॲज x टेन्स टू 0 log of sec x डिवायडेड बाय tan x. चला सॉल्व्ह करा. चला ह्याचा लिमिट ॲज x टेन्स टू 0. हां टेल मी दॅट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec x डिवायडेड बाय tan x. 0 पुट करून बघा अगोदर व्हॅल्यू काय मिळते. log of sec 0 म्हणजे 1 आहे. log 1 0 0 डिवायडेड बाय 0 0/0. 0/0 फॉर्म आहे. नाउ टेल मी द डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. log of sec x. हां डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec x.
tan x divided by 1 sec x. 1 by 6 into sec x 1 tan upon sec x tan into x derivative into of sec x. sec x into tan x. sec x tan X into tan x. Sec x into sec x into tan x. tan x divided by, completely divided by, derivative of tan x, Sec sec square. square x 6 square x. which is equal to limit as x tends to 0, sec x cancel, tan x divided by sec square x हा इज इक्वल टू. आता एक लक्षात घ्या, जर मी इथं अरेंजमेंट केली एक्सची, एक्स अपॉन एक्सची अरेंजमेंट केली, म्हणजे याच्यासाठी या मेथडने पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, म्हणजे जास्त स्टेप्स घ्यायची गरज नाहीये, इथे तुम्ही सॉल्व्ह करू शकता डायरेक्टली. ओके, अदरवाइज मग आता हे डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग सॉल्व्ह करा, नो इश्यू, यू विल गेट दॅट सेम आन्सर. तर tan x डिवायडेड बाय सेक स्क्वेअर एक्स आहे. इथे जर 0 पुट केलात तर व्हॅल्यू काय मिळते सांगा? 0. 0 बाय 0 मिळतं ना. सेक 0 ची व्हॅल्यू काय मिळते? sec 0 ची व्हॅल्यू 1 हा, 1 मिळते. मग आता ह्या लिमिटची व्हॅल्यू काय मिळेल सांगा? 0 by 0. 1. आन्सर इज 0. लेट अस चेक. Yes. आन्सर चेक करूयात आपण इथं. 0 से. येस, वी आर गेटिंग दॅट आन्सर 0. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चर तुमचं लंच ब्रेक नंतर चालू असणार आहे. याची पीडीएफ सगळे मी शेअर केलेले आहेत, तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघू, चेक करू शकताय. ओके, शॅल वी एंड हिअर. नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे एक्झाम्पल्स बघूयात आणि या ठिकाणी हा चॅप्टर संपून टाकूयात आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर सुरू होईल आपला, दॅट इज पार्शियल डेरिव्हेटिव्हज. ओके, now I am going to end this. After 1 hour, once again you are going to join a lecture.